हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त महाशिवरात्री स्पेशल गुलाबजामुन रेसिपी। मस्त असे रस भरलेले गुलाबजामुन रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। किचन स्टार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। कधी गुलाबजामुन खावंसे वाटले तर इन्स्टंट गुलाबजामुन तुम्ही बनवू शकता। फटकन एकदम मस्त 10 मिनिटात गुलाबजामुन तयार होतात। हे मी ईट मीचं गुलाबजामुन मिक्स केसर घेतलेला आहे, छोटा पाऊच घेतलेला आहे। ह्याच्यात 15 ते 20 गुलाबजामुन बनतात, तुम्हाला मी दाखवते। तर आता आपण ह्या गुलाबजामुनमध्ये आतमध्ये पॅकेट असतं ते त्याच्यातलं पीठ काढून घ्यायचं एका बाउलमध्ये। आता याच्यामध्ये दूध घालून पण तुम्ही मळू शकता पिठाला, किंवा पाणी घालून पण मळू शकता। तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालते, एकदम पाणी भस करून घालायचं नाही आहे, पीठ पातळ होऊ शकतं। आता मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा, एकदम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे गोळा तयार करून घेतलेला आहे। हे पीठ साईडला ठेवून देते आणि आपल्याला चाशणी बनवायची आहे। तर चाशणीसाठी मी 2 ग्लास पाणी घेणार आहे आणि 2 ग्लास पाण्यामध्ये 300 ग्राम साखर घालणार आहे। गुलाबजामुनची चाशणी बनवताना लक्षात ठेवायचं की साखरेपेक्षा साखर जेवढी डुबेल त्याच्यात पाण्यामध्ये इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्त पातळ पण करायचं नाही आहे आपल्याला। आणि या प्रकारे साखर विरघळपर्यंत ढवळून घ्यायचे। आणि मस्त अशी साखर विरघळली की आपल्याला मीडियम गॅसवरती थोडंसं हलकंसं पाणी गरम करून घ्यायचं, जास्त उकळवायचं नाही आहे, आटवायचं पण नाही आहे, आपल्याला पाक बनवायचा नाही आहे। फक्त साखर मेल्ट झाली की आपली चाशणी रेडी झाली। याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हलकीशी वेलची पावडर घालायची आहे, हलकंसं केसर घालायचे। तुम्ही पाहू शकता मी केसर पण घातलेलं आहे, ह्यानी मस्त असा पिवळा रंग येतो चाशणीला। थोडंसं 5 मिनिटं गरम झालं तर आपली बघा चाशणी रेडी झालेली आहे। आता याला साईडला ठेवून देऊया आणि आता एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर आपण आता गुलाबजामुन बनवायला घेऊया, त्याचे गोळे करायला घेऊया आपण। आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, जास्त पण छोटे करायचे नाही आहेत आणि जास्त पण मोठे करायचे नाही आहेत। चाशणीमध्ये टाकल्यावर त्याचा आकार डबल होतो। तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। आणि एकसुद्धा त्याला क्रॅक पडलेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असा लुसलुशीत गोळा तयार झालेला आहे। वरून एकसुद्धा क्रॅक नाही आहे, त्याला क्रॅक पडलं तर गुलाबजामुन फुटतो। या प्रकारे तुम्ही बघू शकता गुलाबजामुन कसं बनवले। अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन तुम्ही बनवून घ्यायचे आहेत। आता मी सर्व गुलाबजामुन बनवून घेते। तुम्ही पाहू शकता मस्त असे 15 ते 17-18 गुलाबजामुन तयार झालेले आहेत आणि एकही क्रॅक नाही पडलेले त्याला। आता आपल्याला तळून घ्यायचे, मीडियम गॅसवरती एकदम मंद आचेवरती तळायचं आहे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही नाहीतर करपून जातील। मध्ये असंच कधीतरी गोड खाऊसं वाटलं तर एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट असे 10 ते 15 मिनिटात गुलाबजामुन तयार होतात। आता आपल्याला हलक्या हाताने त्यांना हलवून घ्यायचे, मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ह्यांना तळून घेणार आहोत। जास्त गॅस फास्ट करायचा नाही आहे, गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। या पद्धतीने जर तुम्ही गुलाबजामुन बनवले तर मस्त असे रस भरलेले रसभरीत गुलाबजामुन तयार होतात। तुम्ही पाहू शकता याचा रंग हळूहळू चेंज होत चाललेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे। आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता एकसुद्धा क्रॅक आलेला नाही, एकदम अप्रतिम मस्त असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। आता आपल्याला बाकीचे उरलेले गुलाबजामुन आहेत ते पण या पद्धतीनेच तळून घ्यायचे आहेत। कोणालाही जमेल अशी एकदम साधी सोपी गुलाबजामुन रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। झटपट असे होणारे आपले गुलाबजामुन रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ती कमेंट करून नक्की कळवा। तर आता आपण हे सर्व गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। आता आपल्याला या चाशणीमध्ये टाकायचे आहे, तर बोट बुडेल इथपर्यंत चाशणी गरम पाहिजे,
जास्त गरम चासणी नाही पाहिजे। अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन आपण चासणीमध्ये घालून घेणार आहोत आणि अर्ध्या तासासाठी गुलाबजामुनना रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। या पद्धतीने जर तुम्ही गुलाबजामुन बनवाल तर एकदम मस्त लुसलुशीत गुलाबजामुन तयार होतील। तुम्ही पाहू शकता मी आता हे गुलाबजामुन अर्ध्या तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवते आणि यांचा आकार सुद्धा डबल होऊन जाईल। आता अर्धा तास झालेला आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे रसीले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। महाशिवरात्री स्पेशल गुलाबजामुन रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मेन म्हणजे खात रहा। धन्यवाद।